आज होता उरुळी देवाची मधला उरूस. आता वर्षांना एकदा उरूस होते म्हणल्यावर आता कंटेंट चुकवायला नको. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी व्लॉग मध्ये. मी आणि आमच्या कॉलेजमध्ये ठरलेले 4-5 जण आम्ही पोहोचलो. आता उरूस म्हणल्यानंतर पहिल्या डोक्यात येते पाळणा. आता पाळण्याकडे जायला नको म्हणलं, पहिला जा मंदिराकडे. खरं जाता जाता बघतो तर खेळण्यांची असली मार्केटिंग करायला देत. काय सांगू तुम्हाला, आता ऐका तुम्ही फक्त. उद्या संपणार पण आपला लाडका मुलगा रडायला लागला की हातात आमची खेळणी द्या, बघा कसा कुदू कुदू असतो. आता कोण आमचा लाडका पोरगा नव्हताच, त्यामुळे आम्ही काय खेळणी घेतलीच. आता उरसात खेळण्यांसोबत संसार सेट पण विकला. प्लास्टिकच्या भांड्यांपासून ते स्टीलच्या भांड्यांपर्यंत सगळी भांडी उपलब्ध. मॅगी करा नाही तर बिर्याणी करा. अजून जरा पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसला कॉलेज मधला मावशीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो मंदिरात पोचले लाईनीत उभारून पहिला भैरवनाथाचं दर्शन घेतलं. आता देवाधर्माचं आवरून झाल्यानंतर आमचं मेन टार्गेट होतं म्हणजे जाता जाता बघतो तर गर्दी दिसाली, त्यामुळे जाऊन बघतो तर कुस्त्या चालू. थोड्या वेळ कुस्ती बघत थांबलो, त्यानंतर आम्ही थेट निघालो. तुम्हाला उरसाचा ब्लॉग पूर्ण बघायचा असेल तर कमेंट मध्ये आयडी मेन्शन केल्या, जाऊन बायो मध्ये चेक करा. पाळण्याच्या इथे येऊन बघतो तर गर्दीच गर्दी. कुस्तीकडे एवढी गर्दी नव्हती, मंदिराकडे एवढी गर्दी नव्हती. तेवढी आम्ही इकडे तिकडे न बघता आम्ही डायरेक्ट गेलो ड्रॅगन काहीतरी कुठला तरी पाळणा म्हणतात, हवाला पाळणा बघा. हा असं एकमेव पाळणा आहे. ह्या पाळण्यात बसल्यानंतर दुसऱ्या पाळण्यात बसूच वाटत. सुरुवातीला बसल्यानंतर काय वाटलं नाही, खरं नंतर माणसांचा काही वेगळाच प्रकार असते. म्हणजे पैसे देऊन स्वतःच जिरवून घ्यायचे. पाळण्यात बसून झाल्यानंतर पुढे जाऊन बघतो तर जरा ऑफलाईन सट्टा चालू. असं तरी ना आम्ही सट्टा बघत कडेकडे घरला गेलो.